तर मित्रांनो, आता ह्या ज्या 3-4 मुली पाण्याची बॉटल भरतायत ते चित्र आहे कासुर्डी या गावातलं। कासुर्डी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्या नावाने जी बाजारपेठ जिजाऊंनी वसवली त्या गावातली ही परिस्थिती आहे। भोरमध्ये आम्ही आहोत। तुम्हाला बोर्ड वगैरे दिसतो। ह्या 4 मुली हातपंपावर पाणी भरतायत। हे एका बाजूला चित्र, दुसऱ्या बाजूला ही बाजूला नदी वाहते। तुम्हाला चित्र दाखवतो। तर आता इकडे भर उन्हाळ्यामध्ये या नदीला पाणी आहे। ओके, एवढ्या रखरखीत उन्हामध्ये मे मध्ये या नदीला पाणी आहे ही आनंदाची गोष्ट आहे, बरोबर आहे। परंतु आपण आहोत सध्या भोरमध्ये। भोर, वेल्हा, मुळशी हे तालुके हे प्रदेश आहेत प्रचंड पावसाचे आणि मोठमोठी धरणं असलेले। पण या पाण्यातला या इथल्या नागरिकांना काहीही फायदा होत नाही। हे सगळं पाणी डायरेक्ट भोर, वेल्हा, मुळशीतून उचललं जातं। मध्ये पुरंदरे त्यांनाही दिलं जात नाही, खाली दौंडे त्यांनाही दिलं जात नाही। हे पाणी फक्त बारामतीला जातं। मित्रांनो, 6 तालुक्यांच्या विकासासाठी जे पाणी असलं पाहिजे ते फक्त एका तालुक्यामध्ये वापरलं जातं। दुर्दैवाची आणखी गोष्ट अशी की ज्या तालुक्यांमध्ये ज्या भागांमध्ये ही धरणं आहेत तिथल्या लोकांसाठी सुद्धा हे पाणी उपलब्ध नसते। याची तुम्हाला लाईव्ह फुटेज दाखवली आहे। हे नदी आणि ही हातपंप आहे, ही नदी आणि हे हातपंप आहे। मित्रांनो, इथल्या नागरिकांना सुद्धा या पाण्यावर हक्क नाही। हे पाणी सरळ इथल्या धरणातून इथल्या नदीतून उचललं जातं आणि थेट बारामतीला जातं। फक्त बारामतीतच माणसं राहतात, बाकीच्या तालुक्यांमध्ये जनावरं राहतात का? जगण्याचा हक्क बाकीच्या तालुक्यातील नागरिकांना नाही का? असा मला प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे। आणि म्हणून आजपर्यंत फक्त बारामतीचे उमेदवार मिळाले आणि म्हणून बारामतीचा विकास झाला। आजपर्यंत कधी बारामती बाहेरचा लोकसभेला उमेदवार मिळाला नाही आणि म्हणून बारामतीच्या बाहेर कधी विकास झाला नाही। आणि याचं उदाहरण म्हणजे गेल्या वेळी 360 कोटीचा निधी न वापरता सरकारला परत गेलेला आहे। हे या अनास्थेचं खूप मोठं प्रतीक आहे। आणि बाकीच्या भागांचा विकास न करण्याची जी मानसिकता आहे, म्हणजे कोणती मानसिकता म्हणूया आपण, की बाकीच्या लोकांना जगण्या एवढे सुद्धा हक्क द्यायचे नाहीत। तुमच्या समोर चित्र आहे, इकडं नदी आणि इकडं ही पोरं पाण्याची बॉटल हापशीच्या पाण्याने भरत होते। हा मोठा अन्याय भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, आपले दौंड, इंदापूर ह्या सर्व तालुक्यांवरती होतोय। बारामतीतल्या सुद्धा अर्धा भाग अशाच प्रकारे आज पाण्यापासून वंचित आहे। मग 50 वर्षामध्ये 75 वर्षामध्ये ज्या लोकांना निवडून दिलं त्यांनी विकास तो काय केला, विकास कोणाचा केला आणि विकास कुठला केला? स्वतःच्या घरचा सोडला तर बाकीच्या कोणाचा विकास झाला? हा असा प्रश्न या निमित्ताने तयार झालेला आहे।